ही शाळा पाडल्याचं कारण विचारलं आम्ही। ही आष्टा अंतर्गत गांधनवाडी शाळा आहे ती आणि इथून एक रस्ता जातो आष्ट्यात रस्ता जातो आणि रस्त्याच्या कडेला ही शाळा आहे। तर 2 वर्षापूर्वी हा रस्ता झालेला आहे। त्या रस्त्याच्या टायमालाच ही शाळेची पण दुरुस्ती झालेली आहे। त्या दुरुस्तीच्या टायमाला त्यांना समजा विचारलं गेलं त्यावेळेस हे रस्ता साईडने घ्या शाळेच्या थोडंसं, त्यांनी काय घेतलं नाही त्या कॉन्ट्रॅक्टरनी आणि नंतरनं त्यांनी दुरुस्ती केली शाळेची। पण आज 40 वर्षापासून ही शाळा आहे, तोपर्यंत आत्तापर्यंत काय घटना घडलेली नाही आहे शाळेच्या कॉर्नरला। आणि आज विचारलं गेलं तर ते बोलतात की हे शाळा धोकादायक आहे म्हणून पाडली गेली आहे। पण ही दुरुस्ती केली 3 वर्षापूर्वी। त्यांना विचारलं गेलं तर ग्रामसेवकांना आणि सरपंचांना विचारलं आम्ही दुसरं कोणाला विचारणार नाही। ग्रामसेवकांना विचारलं तर ते म्हणले आम्ही काय आदेश दिला नाही, सरपंच म्हणले आम्ही काय आदेश दिला नाही पाडण्याचा। आणि मुख्याध्यापकांना विचारलं तुम्ही केलं आहे काय, तर मुख्याध्यापक पण म्हणतात आम्ही नाही केलं। बरं, याच्यामध्ये अंगणवाडीचे मुलं बसत होते, तर अंगणवाडीच्या मुलांना आज बाहेर बसण्याची वेळ आली आहे झाडाखाली। त्या लोकांची अशी मागणी आहे की बाबा त्या ज्यांनी कुणी शाळा पाडली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शाळा बांधून द्यावी। BO साहेबांना तोंडी निवेदन दिलेलं आहे। BO साहेबांना सांगितलं आणि ग्रामसेवकांना सांगितलं, मुख्याध्यापकांना सांगितलं तुम्ही पत्र द्या म्हणून। तुम्ही शाळा पाडली तर मुख्याध्यापकांना सांगितलं तुम्ही पत्र द्या म्हणून। पण ज्यांना विचारलं गेलं, सरपंचांना विचारलं गेलं तर ते म्हणले पाडू नाही, पाडली आता आपण काय करू, ती शाळा आतमध्ये कोपरा घेऊन आतमध्ये बांधू। पण गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आज 40 वर्षात इथं काहीच घटना घडली नाही, मग आजच का तुम्ही पाडली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।